HPV लसीकरण मोहिमेचे बापूराव पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन. गर्भाशयाच्या मुखाला होणाऱ्या कर्करोगाला रोखण्यासाठी लसीची मदत होते. डॉक्टर महेश अर्धाले, मुरुम, तारीख 20. येथील ग्रामीण रुग्णालयात दिनांक 20 वार शुक्रवार रोजी HPV लसीकरण मोहिमेचे मुरुम नगरीचे नगराध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते आरोग्य देवता धन्वंतरी पूजन व द्वीप प्रज्वलनाने उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, पंचायत समिती माजी सभापती मदन पाटील, गोविंद पाटील, माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, नगरसेवक गणेश अंबर, नगरसेवक अजित चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्धाले, डॉक्टर शिवराज कारडामे, डॉक्टर नितीन डागा आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी माहिती देताना डॉक्टर अर्धाले म्हणाले, HPV लस सन 2010 पासूनच वापरात असून त्या लसीपासून कोणतेही धोका नसून त्याबाबत समाज माध्यमावर अफवा पसरवण्यात येत आहेत. गर्भाशयाच्या मुखाला होणाऱ्या कर्करोगाला थांबवण्यासाठी या लसीची मदत होते. HPV ही मानवी पॅपिलोमा व्हायरस संसर्गापासून संरक्षण करणारी एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी लस आहे, जी प्रामुख्याने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगास कारणीभूत ठरू शकते. 14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी ही लस सर्वोत्तम मानली जाते. ही लस लैंगिक क्रिया सुरू होण्यापूर्वी घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय असल्याची माहिती. लसीसंदर्भात मनामध्ये कसलीही शंका न बाळगता लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी नगराध्यक्ष बापूराव पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर रुग्णालयाची पाहणी केली. मुरुम शहरातील डॉक्टर असोसिएशन, पत्रकार बांधव, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित जाधव तर आभार विजय भोसले यांनी मानले. आज आपणास येथे निमंत्रित करण्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाने HPV नावाची नवीन लसीकरण कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये चालू केलेला आहे. आता HPV म्हटल्यानंतर सहसा लक्षात येत नाही, परंतु हे एका व्हायरसचं नाव आहे, ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. हा व्हायरस मुख्यतः लैंगिक संबंधामधून पसरतो आणि त्यामध्ये योनी मार्गाचं इन्फेक्शन होतं. कालांतराने त्याचं रूपांतर गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमध्ये. गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर हा महिलांच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये होणारा 2 नंबरचा मुख्य कर्करोग आहे. त्याचं प्रमाण या समाजामध्ये कमी व्हावं, महिलांचं आरोग्य सुदृढ राहावं. महिला समृद्ध तरच कुटुंब समृद्ध, समाज समृद्ध आणि देश समृद्ध. या संकल्पनेतून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग कमी करण्याच्या दृष्टीने हे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही लस मुख्यतः आपण सध्या मोहीम स्वरूपात असल्यामुळे एक ठराविक वयोगट निवडलेला आहे. ही मोहीम आपण 3 महिन्याच्या कालावधीसाठी घेणार आहे, मार्च, एप्रिल आणि मे. या मोहिमेदरम्यान आपण 14 वर्ष पूर्ण परंतु 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींचा यामध्ये लाभार्थी म्हणून समावेश करत आहोत. या लाभार्थ्यांना आपल्याला लस द्यायची आहे. ही लस आपल्याकडे जो ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस आहे त्याचे 100 प्रकार आहेत, पण ज्याच्यामुळे कर्करोग होतो असे 4च व्हेरियंट आहेत आपल्याकडे, 6, 11, 16 आणि 18. तर ही गार्डेसिल 4 नावाची जी लस आहे यामध्ये हे 4च व्हेरियंट घेऊन ही लस बनवलेली आहे. तर या लसीमुळं या 4 व्हायरस पासून होणारा कर्करोगाचा जो धोका आहे भविष्यातील, तो कमी होणार आहे. या लसीबद्दल समाजामध्ये, समाज प्रसार माध्यमावर बरेच गैरसमज, काही अफवा पसरलेल्या आहेत. त्यामुळं लाभार्थ्यांचा या लसीकरण घेण्यामागे थोडा कल कमी झालेला आहे. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असं पडलंय की ही नवीन लस आहे, याचे कोविड सारखे साईड इफेक्ट पण होऊ शकतात. या सर, स्वागत आहे तुमचं. या स्वागत आहे. या 4 व्हेरियंट मुळे जे कर्करोगाचा धोका आहे तो कमी होणार आहे.
कोविड ही लस इमर्जन्सी अत्यावश्यक तातडीने बनवलेली होती. फरक सांगतो मी फक्त. पण ही लस जगभरामध्ये 2006 पासून वापरण्यात आली. अमेरिकेमध्ये वापरण्यात आले आणि आपण जगातला 161वा देश आहोत ज्यांनी ही लस वापरली, सुरुवात केलेली आहे. आता असंही नाही की आपल्या देशात ही लस प्रथमच वापरली चालली आहे. ही लस मोठ्या शहरामध्ये जे मोठे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यांनी ही लस 2010 पासूनच वापरायला सुरू केली आहे. म्हणजे ही लस नवीन नाही. परंतु ही लस थोडीशी कॉस्टली असल्यामुळे याचा लसीकरणामध्ये अंतर्भाव शासनाने थोडासा उशिराने केलेला आहे. परंतु ही लस मोफत दिली जाणार आहे जरी कॉस्टली असली तरी शासनाच्या वतीने. या लसीचा 20 वर्ष अभ्यास झालेला आहे. कोविड सारखी ही तातडीनं बनवून दिलेली नाही. याचा स्टडी आहे आणि अमेरिकन फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अप्रूव्ह केलेलं औषध आहे. त्यामुळं यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. शासनानं तसं आव्हान आपल्याला केलेलं आहे. शासनाच्या वतीनं मी पण आपणास आव्हान करतो की ही लस सुरक्षित आहे. ही लस घेतल्याचा अनुभव आम्हाला वैयक्तिकरित्या पण आहे. आमच्या फॅमिली मेंबरलाच 2010-11 मध्ये आम्ही ही लस घेतलेली आहे. त्यामुळं माझ्या निदर्शनास तरी आजपर्यंत कुठलेही साईड इफेक्ट आलेले नाही. आता कोणतीही गोष्ट, औषध असो कुठलंही, साधं पॅरासिटामॉल जे आपल्याला काउंटर सेलवर मिळते, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या मिळतात, त्याचेही थोडे साईड इफेक्ट असतात. लाखात एखाद्याला होऊ पण शकतात. मग आपण रिस्क आणि बेनिफिट ह्या दोन्ही गोष्टी काउंटर बॅलन्स करूनच एखाद्या औषधाचा वापर. जर एखाद्या गोष्टीमुळे फायदा खूप प्रमाणात होत असेल आणि नोन रिस्क फार कमी आहे त्यामध्ये, तर घ्यायला हरकत नाही. म्हणूनच शासनातर्फे हे आव्हान करत आहोत. आता दुसरी गोष्ट ही पोलिओ सारखी लस जी आहे ती ओरल आहे, तोंडी पाजण्याची आहे. त्यामुळे आम्ही शाळा, घरोघरी जाऊन या ठिकाणी पण ही लस दिली. जनजागृती जास्त झाली त्यामध्ये. पण ही लस इंजेक्शन रूपात असल्यामुळे एखाद्या हॉस्पिटल सारख्या ठिकाणी देणंच योग्य आहे असं गृहीत धरून आपण मोहीम स्वरूपात ही इथूनच सुरुवात करत आहोत. पुढील 3 महिन्यात मोहीम कालावधीनंतर आपण ही लस आपल्या रुटीन इम्युनायझेशन म्हणजे नियमित लसीकरणाचे सेशन होतात त्यामध्ये ती इन्क्लूड करणार आहोत. त्यानंतर जी स्ट्रॅटेजी ठरवेल, वयोगट ठरवेल शासन, त्यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे नियमित लसीकरण सत्रामध्ये ही लस दिली जाईल. कालांतराने मुलांसाठी ही लस दिली जाईल, कारण हा लैंगिक संबंधातून पसरणारा आजार आहे. त्यामुळं आपण सर्वजण मिळून इथं बोलवण्यामागे तुम्हाला मुख्य उद्देश तोच आहे माझा, की आम्ही शाळांना भेटी दिल्या, पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या मीटिंग घेतल्या, पण म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नाही. म्हणूनच मला असं जाणवलं की खाजगी वैद्यकीय व्यावसायिक असतील, पत्रकार महोदय असतील, सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांचा यामध्ये सहभाग आणि सहकार्य घेतल्याशिवाय ही मोहीम यशस्वी होऊ शकणार नाही हे आमच्या लक्षात यायला लागलं. तर आपणाकडून पुन्हा एकदा सहकार्याची अपेक्षा आहेच. शासनाने जे आवाहन केलंय त्याला प्रतिसाद देऊन जनतेमध्ये योग्य जनजागृती आपल्याकडून व्हावी आणि लसीकरण कार्यक्रम जो शासनाने निश्चित केलेला आहे त्यामध्ये यश मिळून आपण आपल्या समाजातील महिला निरोगी कशा राहतील या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूया. धन्यवाद.